पिण्याच्या पाण्यासाठी लॅम्बरोडकरांचा कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर मोर्चा। देवळाली कॅम्प येथील लॅम्ब रोड भागातील विठ्ठलवाडी, भीमवाडी, महालक्ष्मी मंदिर, ओम शांतीनगर, दस्तगीर बाबा रोड, भगवान हरिकृपा सोसायटी या परिसरात सध्या दिवसाआड तसेच कमी दाबाने कमी वेळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे। याबाबत वेळोवेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे लिखित तोंडी तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली जात नव्हती। त्यामुळे अखेर आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी दुपारी या भागातील त्रस्त नागरिक महिलांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर हंडा मोर्चा नेला। तेथे आपल्या संतप्त भावना व्यक्त करून घोषणाबाजी केली। प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेधही केला। अखेर वातावरण बघून देवळाली कॅम्प पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले। कृत्रिम पाणी टंचाई, पाणीपुरवठा करणारा वॉलमन याच्याकडून होत असलेल्या दुजाभावाविषयी, इतर धनिकांच्या सोसायटींना केला जाणारा मुबलक भरपूर वेळ पाणीपुरवठा, नागरिकांनी नळाला लावलेले इलेक्ट्रिक मोटारी याविषयी तक्रारींचा पाडा मोर्चेकरांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांच्यासमोर मांडला। त्याचप्रमाणे तक्रारीचे निवेदनही दिले। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यावर येत्या 2-3 दिवसात योग्य तो समाधानकारक तोडगा काढून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मोर्चेकरांना दिले। पाणीपुरवठा विभागाचे अभियंता स्वप्नील क्षत्रिय यांनी प्रत्यक्ष लॅम्ब रोड भागात भेट देऊन नळ कनेक्शन, वॉल्व, जलवाहिनीची पाहणी केली। पाणीपुरवठा करण्यात नादुरुस्त वॉल, जुनाट जलवाहिनी तसेच तांत्रिक अडचण असल्याने ती दुरुस्त करून जुन्याऐवजी नवीन जलवाहिनीला कनेक्शन जोडून देण्याचे तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कारवाईचे, त्याचप्रमाणे समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांचे तक्रारदारांचे समाधान झाले। येत्या 2-3 दिवसात ही समस्या मार्गी लावली जाईल असा दिलासा यावेळी देण्यात आला। आंदोलनामध्ये वैभव पाळदे, जगदीश कुटे, राजू देवकर, रतन जाधव, राजू खैरनार, विलास गीते, विजय निकम आदींसह मोठ्या संख्येने महिला, युवती, नागरिक सहभागी झाले होते। यापूर्वी उर्मिला गीते, राजश्री जाधव, सुवर्णा लांडगे, सारिका जाधव, मंदा मालुसकर, सुमन देवकर, ताराबाई निकम, लक्ष्मी निकम यांनी या समस्येबाबत बोर्डाकडे पाठपुरावा केला होता। अखेर आंदोलनाला यश मिळाले असून लॅम्ब रोड भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक।